जिकडे तिकडे नाराजच नाराज. आता तुला समजा राज्यात उफाळली सर्वपक्षीय नाराजी. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड. राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास सर्व पक्षात नाराजीचा वणवा पेटला. या नाराजीतून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा भडका उडाला. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. कार्यालयातील टीव्ही आणि कार्यालयातल्या काचा फोडण्यात आल्या. ते तर डायरेक्ट म्हणीन राष्ट्रवादीचे जे आपा मी वरतं लेवलवरतं तर नाही म्हणीन, मगर मी आपल्या प्रभागात डायरेक्ट म्हणीन हे राष्ट्रवादी चोर लोकाले तिकीट दिली आहे, चोर लोकाले व्होट नको करा, हे मी विरोधमध्ये काम करीन. त्याच्यानंतर मी राष्ट्रवादी पक्षात अजित दादाकडे जाऊन पर्सनली आपला पदचा जे बी आहे मी राष्ट्रवादीतच राहील मरेपर्यंत, कारण की राष्ट्रवादीनं आम्हाला बोट पकडणं शिकवलं आहे. ज्यांना तिकीट मिळत नाही प्रत्येक प्रभागात 4-4-5-5 लोक तिकीट मागतात, आम्ही एकालाच देऊ शकतो. तर एकाला जेव्हा देतो 4 लोक नाराज होतात, ते एग्रेशन येते. तो तरुण आहे तर त्याला तिकीट नाही मिळाली तर जाताना त्याने टीव्ही पाडला, काहीतरी तिकडे वस्त्रा वगैरे मला माहिती नाही, पण असं लोक सांगतात की काहीतरी त्यांनी काढलं ते व बाहेर त्यांनी एक दगड मारून काच फोडला. पुण्यातल्या झांबरे चावडी शाखा कसबा पेठ इथं शिवसैनिकांचा रोष उफाळून आला. प्रभागात उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक नाराज झाले. या नाराजीतून कार्यालयातले पोस्टर फाडण्यात आले. मी अनेक वर्ष शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून काम करतोय. माझी बायको शिवसैनिक आहे. असं असूनही आईनेच माझी जागा काँग्रेसला दिली आणि तिथे एक मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. मी आज इथं जाहीर करतो शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा देतो. मी माझी बायको शिवसेनेचा जाहीर निषेध करू. अमरावतीत शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज मिळत नसल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद आणि धक्काबुक्कीची घटना घडली. पुण्यात ऐनवेळी भाजपनं तिकीट कापल्यानं भाजपचे नेते अमोल बालवडकर आक्रमक झाले. अमोल बालवडकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अमोल बालवडकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एबी फॉर्म दिला. याच वेळी अमोल बालवडकरांनी भाजपला थेट इशारा देऊन टाकला. राजकारणामध्ये आता अनेक डाव असतात, त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे, पण मी असा डोबीपाछड देणार यांना की ते 100% असा प्रकार पुढील काळामध्ये कोणासोबत करणार नाही. हुकुमशाही पद्धत ही योग्य नाही. प्रत्येक पक्षाने मोठं व्हावं, आकाशाला भिडावं, पण पाय जमिनीवरती ठेवावे. जो ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यासोबत असा अन्याय जर करत असेल तर निश्चितपणे माझ्या भागातली जनता माझ्या पाठीशी आहे. आणि आज हा अमोल बालवडकर या पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाला दाखवून देईल की कार्यकर्ता काय असतो. ठाण्यातल्या शिंदेच्या शिवसेनेनं प्रभाग क्रमांक 3 मधून 5 वेळा नगरसेवक असलेल्या मधुकर पावशेंचं तिकीट कापलं. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मागणी केली. मामा जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हाला बोलावलं. हो, मी जेव्हा अपक्ष होतो तेव्हा माझी गरज होती यांना, तेव्हा यांचा महापौर बसला. त्यानंतर हे मोठे झाले. वाटतं म्हणजे आयुष्याचं वाटोळ केलंय. आयुष्याचं वाटोळ केलं आमचा. बंडोगरी काय अपक्ष राहणारच ना. जर मी कामं केली असेल, नगरसेवक म्हणून कामं केली असेल तर नक्कीच लोक मला निवडून देतील. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्या कलाताई शिरसाठ यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाकडून एबी फॉर्म न दिल्यामुळे उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र त्यानंतरही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
फसवणूक झाली साहेब माझी फसवगिरी का माझं जास्त नाराजगी माझ्या पक्षावरती काका माझ्या पक्षाने 15 वर्षापासून मी एकनिष्ठपणाने काम केलेलं आहे दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले नाही आहे हर टायमाला हर आंदोलनमध्ये मी येत गेलेले हर कामं मी करत गेलेले सगळे रेशनचे कामं म्हणा आमच्या वार्डामध्ये सगळे कामं मी केले गेलेले पण मी माझ्या पक्षाकडून पण खूप नाराज आहे महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते अनेक इच्छुक वर्षानुवर्ष आपल्याला तिकीट मिळेल या आशेनं काम करत असतात मात्र उमेदवारी न मिळाल्यानं संपूर्ण राज्यभरात सर्वच पक्षात इच्छुकांच्या नाराजीचा उद्रेक पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत